UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अमित शहांच्या नेतृत्वात सुरक्षा आणि विकासाच्या अनुषंगाने बैठक, मुख्यमंत्री शिंदेंसोबत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा होण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी, इंदापूरमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा। हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी, स्वर्गीय शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्याच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसलात, हे योग्य नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरूच राहणार। उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक आज पुण्यात पवारांना भेटणार, तर 10 तारखेला मुंबई दौरा। आचारसंहितेपूर्वी स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घ्या, विकास कामं योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांनी पक्षाच्या आमदारांना दिल्या सूचना। रामराजे निंबाळकरांच्या वादात अजित पवारांची मध्यस्थी, 2 दिवसात रामराजेंसोबत अजितदारांची बैठक, सूत्रांची माहिती, रामराजे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा। महाविकास आघाडीच्या आजपासून 3 दिवस बैठकांचं सत्र, जागा वाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसात होणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। भाजप मतभेद नसलेल्या जागांची यादी लवकरच जाहीर करणार, विदर्भातील 20 पेक्षा जास्त आमदारांना गो अहेडचा सिग्नल, आमदार समीर कुणावारांसह अनेकांचा प्रचार सुरू। नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा काका पुतण्या लढतीची शक्यता, अनिल देशमुख पवार गटाकडून तर आशिष देशमुख भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, राज ठाकरेंच्या नेतृत्वात बैठकांची मालिका, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीतून आढावा। रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजप आणि सकल हिंदू समाजाकडून विरोध, नागरिकांचं म्हणणं मागवत असतानाच कार्यालयाच्या उद्घाटनाचा घाट, भाजपच्या राजेश सावंतांचा आरोप। सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, तर अभिजित सावंत ठरला उपविजेता। बिग बॉस मराठी तर्फे सूरज चव्हाणला 14,60,000चं पारितोषिक। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू, राज्यात काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 विकेट्सनी विजय, सर्वाधिक 3 गडी बाद करणारी अरुंधती रेड्डी ठरली सामनावीर। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।